नमस्कार. आता ऐश्वर्याने जे काही कारस्थान केलेलं असतं त्यामुळे घरातील सर्वच जण आता ऐश्वर्यावर भडकलेले असतात. सर्वच जण ऐश्वर्याला काही ना काही बोलतच असतात. आता ऐश्वर्या गपचूप ऐकत असते. आता ऐश्वर्याची बाजू घेणारं तिथे कोणच नसतं. सगळेच जण आता ऐश्वर्याला बोल बोल बोलत असतात. तेवढ्यात तिथे आजी येते. आजी येते आणि बघते तर काय, तिच्या लाडाच्या बुंदीला काही ना काहीतरी सगळेच जण बोलत आहेत. आजी पुढे येते आणि म्हणते, थांबा, काय करताय तुम्ही? अहो, त्या ऐश्वर्याला कशाला एवढं बडबडताय? त्यावर सगळेच म्हणतात, तुम्ही थांबा हो आजी, तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही आत्ता आलात. त्यावर आजी म्हणते, आता आलात म्हणजे? मी इथेच होती. आता हे काय घडलं ते माहिती नसेल, पण मी इथेच होती आणि माझ्या लाडाच्या नातसुनेला मला काही बोललेलं आवडणार नाही. आणि आजी आता सुमित्राकडे जातात आणि म्हणतात, सुमित्रा, अगं कशाला बोलताय तुम्ही एवढं तिला? त्यावर आता सुमित्रा म्हणते, आई, तू शांत राहा, तुला ह्याबद्दल काही माहिती नाही ना, मग तू मधी बोलू नकोस. त्यावेळी आता ऋषिकेश म्हणतो, आजी, तू आता जरा शांतच राहा. त्यावेळी आता आजी म्हणते, तू गप रे, तुला काय कळणार? माझी ऐश्वर्या असं वागणारच नाही. हे सगळं जे काही केलं आहे ना, ते जानकीनेच केलेलं आहे आणि आता मोठेपणा घेत आहे आणि म्हणत आहे की ऐश्वर्याने केलं आहे. त्यावेळी आता नाना म्हणतात, अहो, कशाला त्या जानकीच्या नावावर बिल फाडताय? तुम्हाला ना त्या ऐश्वर्याचंच पडलेलं असतं. तुम्हाला सत्याची बाजू घ्यायचीच नसते. तुम्ही फक्त ऐश्वर्याच्याच पाठीशी उभे राहणार. आता हे सगळं ऐकून सुमित्रा म्हणते, आई, आई, तू पहिले तिकडे जाऊन गप्प राहा. तू आता मधी पडू नकोस. जे काही ऐश्वर्याने केलं आहे ना, ते योग्य केलेलं नाही आहे आणि त्याची तिला शिक्षा झालीच पाहिजे. आता आजीचं कोणीच ऐकत नसतं. ते बघून ऐश्वर्या आणखीनच हादरलेली असते. त्यानंतर धावत ऐश्वर्या आता सारंगकडे येते आणि म्हणते, सारंग, तुम्ही समजावं नाही ना, मी काहीच नाही केलं. माझ्यावर खोटा आरोप घेतला जातोय. आता सारंगसुद्धा शांतपणे उभा असतो, कारण सारंग कुणासमोर काही बोलण्याच्या लायकीचाच उरलेला नसतो. तेवढ्यात नाना म्हणतात, जानकी, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांग. अगं, हिने तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि आता हिला असं सोडणं बरोबर नाही. तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर. ते ऐकल्यावर ऐश्वर्या खूपच हादरते. ऐश्वर्या धावत जाते आणि जानकीचे पाय धरते आणि म्हणते, तू असं करू नको, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस. जानकी म्हणते, नाना, मी काय म्हणते, आपण एक काम करूया, हिला पोलिसांच्या स्वाधीन नका करूया. आपण ना हिला एक अशी चांगली कठोरात कठोर शिक्षा देऊया. कारण आपण जर पोलिसांच्या स्वाधीन हिला केलं ना, तर गावातली लोक म्हणतील, रणदिवेंच्या सुनेला पोलिसांनी पकडून नेलं, आपलीच नाचक्की होईल. त्यापेक्षा आपण हिला कठोरात कठोर शिक्षा देऊया. थांबा नाना, आपण कुठला तरी विचार करूया आणि चांगलीच शिक्षा देऊया हिला. ते ऐकल्यावर आता ऐश्वर्या खूपच हादरलेली असते. ऐश्वर्या आता जानकीचे पाय धरून रडत असते. ती म्हणत असते, काहीही कर, पण मला माफ कर. मी परत असं कधी करणार नाही. आता ही माझी शेवटची चूक असेल. त्यावर जानकी म्हणते, नाही, तू अशा भरपूर चुका केलेल्या आहेस आणि प्रत्येक चुकीला तू असंच म्हटलेली आहेस. त्यामुळे आता तुला शिक्षा होणार म्हणजे होणार. आता जानकीचं बोलणं ऐकून सगळेच जण जानकीकडे बघत बसतात. आता जानकी ऐश्वर्याला काय शिक्षा देईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.